राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारताची गुप्तचर संस्था रॉ या संस्थांमुळे भारतातील धार्मिक स्वातंत्र्य कमी झाले असा आरोप अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाने केला आहे। या आयोगाने दोन्ही संस्थांवर निर्बंध घालण्याची मागणी सुद्धा केली आहे। आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील अमेरिकन आयोगाने आपल्या 2026च्या वार्षिक अहवालामध्ये ही शिफारस केलेली आहे। आरएसएस आणि रॉवर बंदी घाला, अमेरिकन आयोगाची ट्रम्प यांच्याकडे मागणी। वार्षिक अहवालामध्ये भारत विरोधी अत्यंत टोकाची भूमिका घेतली आहे। या अहवालामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारताची गुप्तचर संस्था रॉ यांच्यावर निर्बंध लादण्याची शिफारस करण्यात आली आहे। या अहवालावर भारताकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी भारतानं हा अहवाल पूर्वग्रह दूषित आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं सांगत अनुल्लेखानं हा अहवाल फेटाळला। अमेरिकन ट्रम्प सरकारनं भारताशी असलेल्या शस्त्रविक्री आणि व्यापार धोरणांवर पुनर्विचार करण्याचं आवाहन या अहवालातून केलं। तर या अहवालामध्ये काय आरोप आहेत ते आपण पाहूयात। भारतामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांची स्थिती खालावली आहे। विविध राज्यातील धर्मांतर विरोधी कायद्यांवर आयोगाची टीका। जातीय दंगलींसाठी विहित आणि आरएसएस जबाबदार। 1998 मध्ये अमेरिकन काँग्रेसनं या आयोगाची स्थापना केली। हा आयोग जगभरातील धार्मिक स्वातंत्र्यावर लक्ष ठेवतो।